होने दिया इस दिल का सिवा किसी को हकदार। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचे आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि स्केप प्रीसेट दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचे आहे। ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। तर काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं। सुरुवातीला आल्याच्या नंतर हा जो काही तुम्हाला खाली लेयर दिसणार फोटोची, ह्या लेअरला क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर इथं कलर फिलवरती जायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि जो तुम्हाला फोटो लावायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तुमचा फोटो इथं ॲड होऊन जाणार। तर आता पहिल्या बीटवरती यायचं आहे। पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर इथं पण फोटो लावायचा आहे। फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यायचं आहे। हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला पहिल्या बीटवरती आल्याच्यानंतर आता आपल्याला इथं इमोजी ॲड करायचे आहे। इमोजी ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। तर इमोजीवरती क्लिक करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आणि इथून तुम्हाला इथं वरती ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। तर मी इथं करून घेतो। केल्याच्यानंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करतो आणि सगळ्यात शेवटी इथून हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घेतो। केल्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर स्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर हा जो काही पहिला इफेक्ट दिसते फोटोचा, फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन डॉटवरती जाऊन इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे, म्हणजे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि हा जो काही तुम्ही फोटो इथं लावला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्ट्सवरती जाऊन डॉटवरती जाऊन फेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। तर तिथं तुमचा इफेक्ट लागलेला आहे। तर तुम्ही बॅक यायचं आहे, स्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे। हे जे काही 2 लेअर दिसते याला सिलेक्ट करायचं आहे आणि हा जो काही आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर हा जो काही आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्या शेवटी यायचं आहे। हा जो काही खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर आता हे झाल्याच्यानंतर आता तुम्हाला एक मी व्हिडिओ दिलेला आहे लाइटिंगवाला, तर त्याला लावायचा आहे। तर मीडियावरती जायचं आहे। गेल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा व्हिडिओला घ्यायचा आहे। घेतल्याच्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून इथून 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती जायचं आहे। इथं लायटनमध्ये जायचं आहे आणि इथून स्क्रीन करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तर सगळ्या शेवटी यायचं आहे। शेवटी आल्याच्यानंतर इथून जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे इथून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर ह्या लेअरला इथं खाली घेऊन घ्यायचं आहे। खाली घेतल्याच्यानंतर आता हा व्हिडिओ एकदम रेडी झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा तुम्हाला शेअरचा ऑप्शन दिसते यावर क्लिक करायचं आहे। शेअर बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर तुमचा व्हिडिओ इथं गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये।